नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 31 अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच पुणे शहरात बेकायदेशीर पार्ट्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय. अनेक पब्स, रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीर पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. अशाच एका बेकायदेशीर पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकत तब्बल 50 जणांना ताब्यात घेतलंय. पुण्यातील विमाननगर परिसरातील द नॉयर पब या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. विमाननगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना न घेता हॉटेल द नॉयर इथं पार्टी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं या पार्टीवर धाड टाकली. या पार्टीला हजर असलेल्या 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं, तर पब मालक अमरजित सिंग याच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अवैध मद्याच्या 178 बाटल्या मिळून आल्या, तसेच अवैध मद्य व्यवसाय चालू ठेवण्यासाठी वापरलेले साहित्य जसे की खुर्ची, सोफा, लाकडी टिपॉय, लोखंडी स्पीकर, साऊंड, लॅपटॉप आणि एक कम्प्युटर, काचेचे ग्लास, फॉग मशीन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर कारवाई केली असून पब मालक व मॅनेजर यांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे. मात्र नियम ढाब्यावर बसून किंवा विनापरवाना होणाऱ्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं लक्ष आहे. यासाठीच विभागाकडून 21 भरारी पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब विरुद्धच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे. काल दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयर पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता. तेथे एकूण 52 जणांविरुद्ध त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी 42 युवक युवती तेथे मद्यप्राशनाकरता उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच 10 व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 2 व्यवस्थापकांना 10 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी अमरजित सिंग संधू याचा शोध सुरू असून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच या कारवाईमध्ये तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. तेथील सोफा, त्याच्यानंतर तिथे टेबल्स, खुर्च्या, तसेच साऊंड सिस्टीम इत्यादी सर्व व मद्यसाठा असा एकूण 3.67 लाख इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अवैध कोणताही परवाना नसताना पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.